नमस्कार, उमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी चाटची रेसिपी. तर मस्त असं रगडा चाट आपल्याला बनवायचं आहे, जसं आपण ठेल्यावरती खातो तसं. तर ह्यासाठी बघा आपल्याला हे पिवळे वाटाणे लागणार आहेत आणि हे मी रात्री भिजवून घेतलेले आहेत. हे बघा मस्त असं भिजवून घ्यायचं त्याला. आता ह्या वाटाण्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत बटाटे. तर हे बघा 3 बटाटे घेतलेले आहेत मी सालं काढून, ते घालायचे. आता आपण ह्याच्यामध्ये घालतोय पाणी. शिजवून घ्यायचं आहे आपल्याला ना, रगडा बनवून घ्यायचा आहे. तर रगडा चट करण्यासाठी आपल्याला हे बटाटे आणि वाटाणे शिजवून घ्यायचे. चला, तर हे वाटाणे आणि बटाटे शिजतील एवढं पाणी घालायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये. तुम्ही डायरेक्ट बारक्या कुकरमध्ये लावलं तरी चालणार आहे. याशिवाय ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला थोडीशी हळद आणि मीठ. अर्धा चमचा हळद घातलेली आहे. मीठ घालूया थोडंसं वरतून, पण आपण रगड्यामध्ये शिजवताना मीठ घालायचं आहे. तर चला हे कुकरला लावूया आणि 5 ते 6 चांगल्या शिट्ट्या द्यायच्या आहेत, कारण रगडा बनवायचा आहे आपल्याला. तर वाटाणे चांगले शिजले पाहिजेत. तर 4 ते 5 चांगल्या शिट्ट्या द्यायच्यात. आणि तुमचा कुकरमध्ये कसा आहे, किती शिट्ट्यांमध्ये शिजतं तसं तुम्ही शिट्ट्या द्या. चला तर शिजवून घेऊया कुकर. गॅस आधी मोठा करायचा आणि मीडियम गॅसवरती आपल्याला 3 ते 4 4 ते 5 अशा शिट्ट्या काढायच्या आपल्याला. तर बघा रगडा आपला बनवून तयार झालेला आहे, मस्त असा शिजलेला आहे. वाटाणा बघा छान असं शिजलेलं आहे. जर शिजत नसेल वाटाणा तर त्याच्यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा आणि पुन्हा कुकर लावायचा. वाटाणा छान शिजतो बघा. त्याच्यामध्ये घालण्यासाठी मी इथं एक कांदा कापून घेतलेला आहे बारीक. आणि की आपण काय काय घालायचं ते बघूया रगडा करतच. तर गॅसवरती कढई ठेवलेली मी. चला आपण गॅसकडे जाऊया आता. हा रगडा आहे ते थोडासा तुम्ही स्मॅश करून घेतला तरी चालणार आहे, असं थोडासा, किंवा चमच्याने स्मॅश केला तरी चालेल. बटाट्याच्या फोडी वगैरे आहेत ना मोठाल्या, त्या चांगल्या अशा स्मॅश करून घ्यायच्या. पण पूर्ण असं आमटीसारखं पण घोटायचं नाही, वाटाणा दिसला पाहिजे. तर बघा कढईमध्ये आपण एक किटलीतला चमचा असतो ना, किंवा हा टेबलस्पून म्हणू आपण, तो चमचा भरून तेल घातलेले. ते चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचे जिरे. आपण करतोय रगडा चाट, तर त्याच्यासाठी हा रगडा बनवून घेतोय आपण. हा बघा जिरे घातलेले. जिरे चांगलं फुललं की घालूया हिंग. कांदा घालूया. याच्यामध्येच आपण घालायचं आहे थोडंसं आले लसणाची पेस्ट. नुसता लसूण किसून घातला तरी चालणार आहे. माझ्याकडे आले लसणाची पेस्ट होती तर मी घातलेली. छान मस्त असा आपण ठेल्यावरती किंवा गाडीवरती खातो तसा रगडा चाट आपण बनवतो. कांदा चांगला परतून घेऊया. आता ह्याच्यामध्येच आपण घालूया तिखट. तुमच्या आवडीनं तिखट घालायचं. धने जिरे पावडर 1 चमचाभर घालायची. गॅस थोडा कमी करूया. छान असं परतून घेऊया. थोडासा मी चाट मसाला घालणार आहे चटपटीत त्याला टेस्ट येण्यासाठी. आणि थोडंसं काळं मीठ अर्धा चमचा घाला. चला तर हा रगडा आहे तो घालायचा कढई. मिक्स करूया.
मग अशा आपण रगडा शिजवताना वाटाणे होते ते शिजवताना आपण मीठ घातलेले थोडंसं, आणखी थोडं मीठ घालायचं वरतून आपल्याला. बटाट्याच्या मोठ्या फोडी आहेत त्या थोड्याशा स्मॅश करून घ्यायच्या. थोडी कोथिंबीर घालूया. थोडंसं आपण पाणी घालूया, कारण हा रगडा आहे तो शिजतो तसा घट्टसर होतो. आणि आपल्याला थोडंसं मीठ पण घालायचं, टेस्ट करून मीठ घालायचं. मीठ घालते मी थोडं. पाणी पण घालूया थोडंसं. हा रगडा आहे ते 4 ते 5 मिनटं फक्त शिजू द्यायचा, कारण आपण ह्याच्यामध्ये आता तिखट वगैरे घातलेलं आहे, थोडं मीठ घातलेले, मसाले घातलेले आहेत ना, तर ते चांगले एकजीव होईपर्यंत थोडंसं अगदी 3 ते 4 मिनटं फक्त आपण शिजू देऊया त्याला. खूप मोठ्या फोडी आहेत त्या अशा चमच्याने स्मॅश करायचे. तर बघा रगडा आपला तयार झालेला आहे, मस्त असा शिजलेला आहे. आता रगडा चाट कसा बनवायचा ते बघूया. तर मी रगडा हा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. अगदी कागदाची प्लेट असते की नाही आपल्याला देतात चौपाटीवरती वगैरे, तर तसेच मी काढून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये बघा आपल्याला थोडासा कांदा घालायचा आहे, टोमॅटो घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आहे थोडीशी आधी. त्यानंतर आपल्याला काय घालायचं आहे बघा, चाट मसाला, लाल तिखट, काळं मीठ, थोडंसं धना जिऱ्याची पावडर. त्यानंतर ही बघा ही पुदिन्याची चटणी मी केलेली आहे. आता पुदिन्याची चटणी वगैरे मी आपण खूप वेळा आपल्या चॅनलवरती दाखवलेली आहे. तर पुदिन्याची चटणीचा एक शॉर्ट मी आता बनवलेला आहे, तोही नक्की बघा. आणखी आपण घालायची याच्यामध्ये मस्त टेस्टी अशी ही चिंचेची चटणी मस्त. आता आपण याच्यामध्ये घालायचे आहे ह्या पुऱ्या आहे ती थोडीशी अशी फोडून घालायची मस्त. आता याच्यावरून पुन्हा आपण थोडीशी चटणी, पुदिन्याची चटणी तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. थोडी आणखी कोथिंबीर पाहिजे तेवढं सजवू शकता तुम्ही याला, कांदा थोडासा, आणि महत्त्वाचं म्हणजे बारीक शेव. बघा मस्त असा रगडा चाट आहे तयार. किती सुंदर दिसतंय बघा, खायला पण तेवढंच छान लागणार आहे. आणखी तुम्ही ह्याच्यावरती चटणी घालू शकता. कोथिंबीर मस्त अगदी दिसतंय ना, खूप छान. हे बघा मस्त आपला रगडा चाट तयार आहे. नक्की ट्राय करा. आणि घरामध्येच आपण तयार करू शकतो बघा हे चाटच्या रेसिपी. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली का? आवडली असेल तर पटदिशी लाईक करून टाका. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. आपल्या रेसिपी आहेत त्या तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा. तर भेटूया पुन्हा अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा आणि कमेंट करून सांगत राहा. आणि ही रेसिपी नक्की करा आणि एन्जॉय करा. केल्यानंतर मात्र कमेंट करून सांगत राहा.